त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या इथे आहेत त्यांचा मनपूर्वक धन्यवाद असेल. जर या मॅचच्या दिशेने सामना 3 षटकांचा असेल. शिवंज अलमान वर्सेस AGS देवगर. दोन्ही टीम मध्ये अतिशय सुंदर कडवी लढत पाहायला मिळेल. चेंडू आणि फळे यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक हाताळण्याकरिता पुष्करला आपण पाहत आहेत. दीपेश घोलप सिक्सर किंग. पहिलाच बॉल आधून राखण्याचा प्रयत्न जरूर केला होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल 1 या धावसंख्येवर. संदेश सर सध्या ऑनफिल्ड अंपायर पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर पंच मुन्ना पठाण सर, नॉन स्ट्रायकर पंच म्हणून ज्यांची ओळख संदेश सरांना आपण पाहू शकतायत. 1 रन ऍड होते. या वेळेला अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला. लेफ्ट केलं या बॉलला. काय भन्नाट वेग, शोल्डरचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू आणि वेगवान मारा. वाह, काय बॉल डिलिव्हर केला होता. सुपर डिलिव्हरी प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण पाहतात. पहिल्याच लाईनच्या आतून मात्र ऑफकटर बॉल. वाह, सुपर बॉलिंग. या वेळेला ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता. 1 2 3. ओ माय गॉड, श्वास एका साइडला मात्र या वेळेला थांबला गेलाय. दीपेश घोलपने सांगितलं थँक यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड. कॅचेस विन द मॅचेस. पहा कसा झेल सुटला. 1 2 3. जसं महिला विश्वचषकामध्ये आपण पाहिलं होतं दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा, हिचा झेल अमनजोत कौरने 3ऱ्या अटेम्प्टला टिपला गेला होता. तशाच पद्धतीने कदाचित हा टिपला जाईल की काय असं दृश्य पाहायला मिळालं. अतिशय चांगलं मात्र यावेळेला कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. फैजल मेमन ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. इथून 2 रन्स पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर यस नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. गोलंदाज जात आहेत पुष्कर त्या ठिकाणी, पाहत आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत विकेट किपर आणि सामना अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. 3 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला पहिला आहे. 3 षटकांचा सामना. दीपेश घोलप हे सुद्धा काहीतरी सल्ले मसलत करत असताना आणि एकमेकांवरचं जेव्हा बॉन्डिंग चांगलं असतं ना त्यावेळेला एकमेकांवरचा विश्वास ऑटोमॅटिकली आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेले. या वेळेला क्लीन बोल्ड, परंतु ह्या वेळेला आपण पाहिलं तर फ्री हिटचा बॉल होता. जोखीम पत्करणारा फटका मारण्याच्या प्रयत्नात होते. आतमध्ये येणारा बॉल, काय बॉल डिलिव्हर केला होता आपण पाहू शकताय. समोरच्या कॅमेऱ्यातून एक क्षणचित्रे पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगला बॉल होता. अगदी फिरवला होता, कदाचित बॅटची एज घेत प्लेट आउट, परंतु इथून फ्रीच्या बॉलने वाचवलं. 3 रन्स 3 बॉलच्या समाप्तीनंतर पुष्कर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. मनीष गेल्या मॅचमध्ये आक्रमकता 43 धावांची झंझावती झुंजार खेळी. यावेळेला ऑन साइडला ते सातत्य पाहायला मिळतं. क्वालिटीचं दुसरं नाव मनीषच्या बॅट मधून येतोय. अप्रतिम चौकार. गुड शॉट. 4 रन. फटक्याने मात्र चौकाराने जयजी पाटील यांचं स्वागत केलं जातं. वाडा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष. गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं आणि गुडघ्यावर बॅलन्स करत काय आक्रमकता दाखवली. मनीष बांबेरीच्या बॅटमधून मात्र या वेळेला अप्रतिम फटका येतोय. 7 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर. या बॉलला लेफ्ट केलंय परंतु पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना थोडीशी लाईन अँड लेंथ वर कदाचित थोडीशी भरकटलेली पाहायला मिळते.
कदाचित गेम प्लॅनिंग असेल, ट्रॅप रचला असेल, दोन्ही फलंदाजांच्या विरोधात काही गोलंदाज चतुरस्त्र वाणीने तशीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा खेळ झालाय. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. त्यासाठीच मी उल्लेख केला होता ट्रॅप रचला जाईल आणि तो ट्रॅप रचला. जसं अर्षदीप सिंगने कालच्या दिवसात 3 वाईट फेकल्यानंतर विकेट मिळवली, तसंच कुठेतरी यावेळेला गेम प्लॅनिंग केलं आणि मनीष बांबेरेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. गॉन. नाही, एक चौकारा व्यतिरिक्त त्याला परतावा लागला. बॅक टू द डगआउट. राहुलजी भोईर साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी वेलकम. 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये दीपेश आणि एका साईडला मनीष. दीपेश गोलप 1 वर खेळतोय. 2 बॉलचा सामना केलाय. गेल्या मॅच मध्ये फ्लॉप ठरले होते. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतील का? कारण एका बॅटरला एक चांगल्या इनिंगची गरज असते. पुष्कर सुपर बॉलिंग. या बॉलला आपण पाहिलं तर लेफ्ट केलं. व्हाईट बॉलचा इशारा. कदाचित त्यासाठीच मी उल्लेख केला होता की एक गोलंदाजाचं परिपूर्ण आखणी केलेली असते. ज्या पद्धतीने ट्रॅप रचतात की या फलंदाजाला अशा प्रकारची गोलंदाजी केल्यानंतर कदाचित विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होतात आणि तेच मागील बॉलमध्ये आपण पाहिलं होतं. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. पुष्कर. सध्या धनेजी साने या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. एक सुंदर ऑर्गनायझर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. आणि प्रथमेश पाटील देत आहेत की गेल्या मॅच मध्ये सुद्धा आणि निलेश हरले या वेळेला पाहायला मिळत आहेत. जे अब्जे या ठिकाणाहून चांगली स्कोरिंग करत असताना 10 बॉल त्यांनी डिलिव्हर केले, परंतु मोठे फटके जास्तीत जास्त मारून दिलेले नाही आहेत. ट्रॅप रचले, त्या सापळ्यामध्ये मात्र शिकार मिळाली. गेम प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस पुष्करच्या नावावर पहिलं षटक, कारण मनीष बांबेरे सारखा एक चांगला फलंदाज त्याने आउट केला आणि त्यामुळे धावांचा वेग आता कमी होताना पाहायला मिळतोय. परंतु दीपेश गोलप सारखा एक चांगला हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटल चांगलं रंगेल आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना एक चांगली मॅच पाहायला मिळेल. रंजनचा हा बॉल ह्या बॉल ऑन साईडला मिस्टमिंग स्ट्रोक आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना डिपेंड विकेटला फिल्डर पुढे सरसावतील. फिल्डिंग चांगली झाली. थ्रो थोडासा या वेळेला आपण पाहिला तर तुला सरकले होते, परंतु इथे चांगला कन्वर्ट केला हा बॉल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले. शिवंजय अलमान टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. स्ट्रगल करते आणि संघर्ष हा शब्द असा आहे की शेवटच्या श्वासापर्यंत न मिटणारा शब्द आहे. ऑन साईडला पंचांकडे अपील केली गेली होती. काय ऊर्जात्मक गोलंदाजी केली जाते रंजनच्या माध्यमातून. आतमध्ये येणारा बॉल होता. 1 रन मिळते. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय आणि ऊर्जेचा संचार या समर्थकांकडून मिळत असताना प्रत्येक गावागावात मात्र आता समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामस्थ मंडळी आपल्या संघाच्या पाठीशी असतात. संघाची धावसंख्या 11-11ला 1. 2 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला दीपेश गोलपच्या बॅटमधून पिकअप शॉट. वाह, सिक्सर किंगच्या बॅटमधून येतोय एक अप्रतिम षटकार. 6 धावा.
पुनरागमन केलंय. कडेकडे स्ट्रोक खेळण्याची कला आहे आणि इथून मात्र आपण पाहिला तर या व्हाईट बॉलचा फिरवला होता परंतु खूपच बाहेर होता आणि इथून थोडासा दबावात्मक स्थितीमध्ये आता रंजनला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. जो कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके मात्र मनगड्याच्या साहाय्याने खेळत असतो आणि जागेवर मात्र खेळण्याची कला या फलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने पाहिले परंतु इथे फसलेत की काय. यस डेफिनेटली वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्ट्रेस तर मागचा खेळाडू शाना होतोय. चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. जागेवरून खेळले होते परंतु तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही. उंचीवर बॉल निघून गेला. फार मोठ्या उंचीवर जात असताना तेवढं चांगलं जजमेंट, आय कोऑर्डिनेशन, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक कॅच. काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतो. एकंदरीत रात्रीचे जवळजवळ आपण पाहिले तर 2:40 झालेत परंतु कॅमेरामॅन अजून सुद्धा मात्र तीच नजर, डोळ्यातील शार्प नजर आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण मानाचा सलाम असेल. 18ला 2, 4 बॉलचा खेळ झालाय. कॅमेरामॅनच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर ती अशी मात्र कलाकार आहेत की कारण ते सांगत नाहीत. ऊन, वारा, वादळ, पाऊस काहीही असो मात्र कॅमेरामॅन प्रत्येक क्षण मात्र फितीत करताना पाहायला मिळत आहेत. हे आमचे कॅमेरामॅन जे आहेत ना ते पडद्यामागचे गुप्त हिरो आहेत जे प्रत्येक क्षण मात्र ते अजरामर करतात यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. 18ला 2 काय बॉल फिरवला होता. ऑफ्टूनच्या थोडेसे बाहेर आले होते तिथून मात्र पिक करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगता होते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 18 लॉस ऑफ 2 विकेट. तर मात्र हा बॉल आपण पाहिला तर डाऊन द लेग होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19ला 2. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न होत असताना प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी दाखवतोय 32 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. संदेश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम. विशालला या वेळेला समोरून फिरवलाय हा बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. मॅग्निफिसंट बॉलिंग. काय बॉल लेग कटर पाहायला मिळाला. अगदी नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फिटणारी अशी गोलंदाजी पाहायला मिळते. रंजन 10 धावा देत 1 विकेट मिळवली. त्यामध्ये 2 व्हाईट बॉल आले परंतु चांगली गोलंदाजी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय. शिवंजय अलमान टीम 19ला 2, 2 षटकांच्या अखेरीस. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा SP ग्रुप बिलोशी आयोजित उपसरपंच चषक 2026. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं खेळाडूंची कसोटी तर आहे परंतु प्रेक्षकांची सुद्धा मात्र यावेळेला कसोटी असेल कारण बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल घ्या, 1000 रुपयाची कमाई करा. मित्र एवढंच म्हणेन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. राईट आर्म वर द विकेटने गोलंदाज सज्ज. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर बाळगला गेलाय. फिल्डर येथील नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावा आणि धावा आता फक्त येणेच गरजेची गोष्ट राहील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर ऑनफिल्ड अंपायर्स जो काही डिसिजन आहे तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल संघाला. 21 धावा झाले, 21 रन्स तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. अक्षय नाईक ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, गेल्या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये धारदारपणा दाखवला होता.
या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. कॉटन बोल्टची संधी आणि फलंदाज बॅक टू द डगआउट संदेश. फोर्स केलं होतं या बॉलला, परंतु बॅटचं टॉप एज आणि सरळ बॉल. कॉटन बोल्टची संधी दौडून आली आणि चांगला झेल यावेळेला कन्वर्ट करत असताना आपण पाहताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 21 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. शेवटचे 4 बॉल शेष आहेत. एकवीसला 3 2.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत चांगला बॅटल रंगताना पाहायला मिळेल. कारण नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाही आहे. नाण्याच्या 2 बाजू असतात. क्रिकेटमध्ये सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळतं. यश अपयश हार जीत होतच राहणार, परंतु प्रयत्न करणं सोडायचं नसतं. समर्थक मात्र फार मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही संघाच्या माध्यमातून. 21ला 3. अप्रतिम बॅकफुटला जाऊन फक्त चेंडूला दिशा दिली गेले. बॅकफुट पंच म्हणता येईल. 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 धावा. ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम राहिले. एक कॅच सुटल्यानंतर आपण पाहिलं तर त्यानंतर जो कमबॅक केला अप्रतिम फिल्डरने, कमबॅक करत असताना धावांवर थोडासा लगाम लावला. तुमची ग्राउंड फिल्डिंग चांगली असेल, स्टँडर्ड तुमचा ग्राउंड फिल्डिंगच्या बाबतीमध्ये चांगला असेल तर डेफिनेटली धावा सेव्ह होतात आणि तेच आतापर्यंत केलंय. 22ला 3. पुन्हा एकदा बॉल तयार. अक्षय यावेळेला क्लीन बोल्ड, भन्नाट वेग. वाह, देवघर एक्सप्रेस काय बॉल डिलिव्हर केलाय. दांडी गोल. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. काय बॉल डिलिव्हर करत असताना शफल झाले होते. अगदी मिडल स्टंप्स उद्ध्वस्त करत असताना फॅन्टास्टिक बॉलिंग, इनक्रेडिबल बॉलिंग. फलंदाज बाद होताना बॅटिंग करत असताना 22ला 4. थोडीशी नामुष्की ओढवले. स्ट्रगल करावं लागतं. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ आपण पाहिला. संजू सॅमसन सारखा खेळाडू किती स्ट्रगल करत होता. 2 मॅचच्या अगोदर त्याला भरपूर जण मात्र शिवीगाळ करत होते, भरपूर ट्रोल करत होते, परंतु त्याच खेळाडूने सांगितलं आणि आज जगभर मात्र त्या खेळाडूला प्रत्येक जण डोक्यावर घेत असताना पाहायला मिळत आहेत. अप अँड डाऊन येतच राहणार, म्हणून खचून जायचं नसतं. कारण वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये. हे दोन्ही दिवस खेळाडूंनो जाण्यासाठीच आलेले असतात. 22ला 4. 4 बॉलच्या समाप्तीनंतर यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कॉटन बोल्टची संधी आणि या वेळेला अक्षय चांगला झेल टिपला गेलाय. काय स्पीड. 22ला 5. सुपर बॉलिंग, अचूक लाईन अँड लेंथ आणि लाईन अँड लेंथचा राजा पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं क्रीजचा वापर केला होता, परंतु इथे तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही. बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगला झेल कन्वर्ट करत असताना आणि इथून जर आपण पाहिलं तर आता हॅट्रिकवर पोहोचले गेलेत. योगेशजी पाटील यांच्याकडून देवघर 500 रुपये मिळतील. जर हॅट्रिक साध्य केले तर आदरणीय राहुलजी भोईर बिलोशी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि योगेशजी पाटील देवघर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चांगला बॉल होता. अगदी शरीराचा वेध घेणारा हा बॉल पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालंय का तर बॅटची हलकीशी एज घेऊन शरीराचा वेध घेतला असं संदेश सर या वेळेला मात्र खुणावत असताना पाहायला मिळत आहेत. तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली
आणि विजयासाठी 24 रनचं लक्ष्य शिवंजे अलमान टीमने प्रतिस्पर्धी संघ AGS देवघर या टीम समोर ठेवलं गेलंय. नाण्याची एक बाजू पडताळले, परंतु दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचे अगोदरच मॉरल डाऊन झाले तर तुम्ही जिंकू शकणार नाही. म्हणून मनाने पराभूत होऊ नका, मनाने पुन्हा एकदा मनाला उभारी द्या, तरच मात्र विजयी संपादन करता येईल. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. 18 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 24 रन, नीट 24 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि 24 रन कशा पद्धतीने होतील त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील याच विभागातील एक गोड आवाज, व्हॉइस ऑफ वाडा, मिस्टर अद्वैतजी शेलार. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी देऊया आपण डिस्क जॉकीला. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. सर्व आपण स्पर्धा कंप्लीट होताना पाहतोय, ज्यांच्या निदर्शनाखाली सर्व आमचे जेपी पॅनलचे ऑफिशियल्स ज्यांच्या निदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा आज मात्र या बिलोशी नगरीमध्ये आपण 5वा दिवस जो मैदानामधनं चालू आहे वाडा क्रिकेट असोसिएशन आणि वाडा क्रिकेट असोसिएशन मधील जे संघ आपण मैदानामधनं इन ॲक्शन पाहतोय आणि अगदी अप्रतिम संपूर्ण स्पर्धा पाहिली तर लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणायला गेलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या सर्व काही गोष्टी आपण पाहतोय ना, अगदी अप्रतिम अशी मात्र लाईव्ह स्ट्रीमिंग प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक क्षणचित्र खूप अप्रतिमरित्या टिपली जात आहेत आणि स्पेशली म्हणायचं झालं तर ज्या आपण सातत्याने रिप्ले म्हणा, आवाज क्लिअर जाणं म्हणा किंवा एखाद्या खेळाडूवर फोकस जो बॅटर मैदानामध्ये आहे, कॅच पकडल्यानंतर अप्रतिमरित्या ती कॅच कशा पद्धतीने कॉट करायची, या सर्व काही गोष्टी, चेंडू उंच हवेमध्ये गेला तरीसुद्धा त्याच्यावर अप्रतिमरित्या फोकस, प्रेक्षकांनी बाहेर पकडलेल्या कॅच तिथपर्यंत मात्र कॅमेरामनचं वर्क ते अप्रतिम बघायला मिळते आणि याचं सर्व श्रेय जातं ते अर्थातच प्रिन्स मूवीज आणि त्यांचे संपूर्ण कॅमेरामन्स, त्यांचे ऑपरेटर्स आणि त्यांचे ओनर आज जे स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी जोडले गेलेत. या सर्वांचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि जाऊयात मैदानामध्ये. 18 चेंडू आणि 24ची गरज. पहिला बॉल तो फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करायचा होता, मात्र बॉल त्या ठिकाणी चाललाय. आपण पाहिलं तर मिडॉनच्या क्षेत्रामधनं बॉल लॉंगॉनच्या दिशेनं गेला. एक सिंगल या बॉलवर मिळाली आणि सिंगलनं मात्र संघाचं खातं ओपन केलं गेलंय. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये रंजन पाटील आणि त्याची साथ देण्याकरिता माफ करा प्रतीक आणि निकेत यांनी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना बघायला मिळतीये. मुख्य मंचावर आपण पाहिलं तर वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील ते बघायला मिळतात. राहुलजी भोईर या स्पर्धेचे आयोजक संदेशजी पाटील मान्यवर आपण अनेक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. स्वतः संपूर्ण आयोजकांची टीम त्या ठिकाणी बघायला मिळतीये. मयुरजी मनोरे आहेत, चंद्रकांतजी पाटील आहे, आकाशजी पाटील आहेत, तदनंतर प्रियेश पाटील, सुशांत पाटील, निखिल पाटील, संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम
ती या ठिकाणी जोडली गेली. अजून सुद्धा वा अप्रतिम बॉल. संदेश बाबू जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतीये त्याच्याकडनं. संपूर्ण दिवसामध्ये याही गोलंदाजीचा मात्र बोलबाला राहिला आहे. आणि या वेळेला आपण पाहिलं तर अजून एक बॉल तो मैदानात डॉट येत असताना बघायला मिळतोय. धावसंख्या थांबवली आहे ती म्हणजेच 1 या अंकावर. चेंडूंचा विचार केला तर ते संपलेत आतापर्यंत 3. 24चं टार्गेट असलं तरी सुद्धा अल्मान टीम सुद्धा फाईट करणं जाणते. या वेळेला बॅकफुटला गेलेत आणि सरळ बॉलला पंच केलंय. खेळाडू बॉलचा पाठलाग करतोय. ओम एक तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि 2 धावा कंप्लीट होतील. कुडूस टीमचा कर्णधार आपण टॉसच्या दिशेने यायचे. कुडूस टीमचे कॅप्टन आपण टॉसच्या दिशेने यायचे. चला मॅच कडे जाऊयात आपण पुन्हा एकदा. जबरदस्त लढत ती मैदानात बघायला मिळतीये. या वेळेला निकेतनचा फटका फसलाय. मॅच मधली महत्वपूर्ण कॅच ती मात्र ड्रॉप होतीये. कॅच होती कोणाची, कॅचवर गेले कोण, कॅचवर आले तिसरेच, परंतु तिघांमध्येही कॉलिंग अजिबात बघायला मिळाली नाही. संदेश बाबू बॅकसाइडने धावत गेले होते. विचार केला तर मिड विकेटचे खेळाडू बॉलवर येण्याचा प्रयत्न केलेला आणि मिड ऑफला तैनात असलेले तेजस साठे ज्यांना मात्र सर्वात जास्त चान्सेस होते, परंतु तिघांमध्येही कॉलिंग नसल्या कारणानं हा कॅच मात्र धरणी मातेला तो दान होताना बघायला मिळतोय. आणि निकेतन पाटील सारखे विध्वंसक खेळाडूला जीवनदान मिळतंय. स्वतः कॅप्टन आहेत या संघाचे. पहिल्या मॅच मध्ये गांधरे संघाच्या विपक्षात दर्जेदार फलंदाजी निकेतनकडनं बघायला मिळालेली. षटकारांची आतिषबाजी निकेतनने केलेली. तोच मात्र स्ट्रायकिंग एंडला त्याला मिळालंय जीवनदान. 5 चेंडू 5 धावा स्कोर कार्डवर. या वेळेला पहिला आपण तर फुलर लेनची डिलिव्हरी पिच केली आहे. बाबू जबरदस्त गोलंदाजी. प्रेक्षकांनो बाबूची बॉलिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना त्याने थांबवलंय आणि धावांचा विचार केला तर ती मात्र स्कोर कार्डवर धावसंख्या फक्त आणि फक्त 5. लॉस ऑफ 0 विकेट. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 12 चेंडू आणि 19 धावा त्या इथून गरजेच्या आहेत. बारा चेंडू आणि 19 ची गरज. 12 चेंडू आणि 19 इथून गरजेचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. मॅच कडे जाऊया. ज्याने सेकंड लास्ट ओव्हर मध्ये सर्व मॅचेस टर्न केल्यात आपल्या संघाच्या बाजूनं तो वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा टायगर. तो गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरिता नाव आहे दीपेश प्रभाकर घोलप. गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सज होईल पहिला बॉल घेऊन दीपेश घोलप. स्ट्रायकिंग एंडला बघायला गेलं तर प्रतीक आहेत. यावेळेला मागे गेले, जागा बनवली आहे. कव्हरच्या क्षेत्रामधून खेळून काढण्याचा प्रयत्न केलेला त्या ठिकाणी. अकरा चेंडू आणि 18 धावांची गरज. 11 चेंडू आणि 18 धावा त्या मैदानात गरजेच्या आहेत. अकरा चेंडू आणि 18 असं समीकरण इथून बाकी आहे. या वेळेला फटका चांगला. निकेतन पाटील तो बॉलला पाठवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ओम कडनं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. वा अप्रतिम कलेक्शन. फेकीमध्ये थोडीशी अचूकता बघायला मिळाली, परंतु कलेक्शन भाऊकडनं फंबल झालेली. धाव घ्यायला रेडी नाहीयेत कारण रिस्की रन. निकेतनला सुद्धा माहिती आहे मॅच मध्ये किती त्याची विकेट महत्वाची आहे, कारण डेंजर एंडला निकेतनला धावायचं होतं ज्या दिशेनं थ्रो आलेला. आता समीकरण पाहिलं तर 10 चेंडू बाकी आणि विजयाकरता 17 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज.
पुढचा बॉल सज्ज होईल गोलंदाज. यावेळेला फटका चांगला खाली क्षेत्रामधनं बॉल चाललाय सरळ लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. बॉल अप्रतिमरित्या आलेला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रोक. तो बॉल सरळ वन बाउंस ओव्हर दी रोप. चौकार 4. स्कोर कार्ड वर बघायला गेली तर जोडली गेली आहे. पुढचा बॉल यावेळी फुलर लेनची डिलिव्हरी गेला बॉल पाहिला आपण तर आणि इकडे मात्र फंबल बघायला मिळाली आहे आणि फेक चुकीच्या एंडला गेले की काय. धावचीची संधी निर्माण झाली आहे खरी आणि परतावं लागेल माघारी. दुसऱ्याकरिता जात असताना मात्र विकेटचं बदल. प्रतीकला परतावं लागतंय माघारी. यावेळी प्रतीकच्या खेळीचा अंत. धावचीत खेळाडू बाद. तेजस नवीन बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रतीक माघारी परतलेत परंतु परतायच्या आधी प्रतीकनं मात्र चांगली कामगिरी केली आहे. 4 चेंडू 7 धावा करून तो माघारी परतलाय. बारा धावा स्कोर कार्डवर. 12 धावांची अजून गरज करण्याकरिता तुम्ही 10 बॉल घेतलेत आणि आता 8 बॉल मध्ये तुम्हाला 12 करायचे आहेत. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. सज्ज होईल गोलंदाज दीपेश घोलप. फिंगर रोल करतो या बॉलवर परंतु पाहिला आपण तर दिशा भरकटी वाईट चेंडू तो पंचांनी या ठिकाणी दर्शवलाय आणि लगेचच रेफर केलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. 7-12 7-12चा उतारा तो इथून कोणाच्या नावी जाईल असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सर्वाधिक सध्याच्या घडीला महत्वपूर्ण असलेली गोष्ट 7-12 ते समीकरण इथून बाकी. दीपेश घोलप सज्ज होतोय. याही वेळेला खाली राहिलाय बॉल मिस करून विकेटच्या मागे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना बघायला मिळतोय. नाव आहे दीपेश प्रभाकर घोलप. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर 5 धावांचं षटक हाताळलं होतं. गेल्या मॅचचा विचार केला तर त्या मॅच मध्ये या गोलंदाजानं आपण गोलंदाजी करताना विचार केलं तर 9 धावांचं षटक हाताळलं होतं आणि या वेळेला मात्र 7 धावांचं षटक हाताळताना बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी ती दीपेशकडनं बघायला मिळाली. धावसंख्या 6 चेंडूत 12ची गरज. 6 चेंडू आणि 12ची गरज आहे. दीपेश घोलप जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली परंतु मैदानाच्या आत तट धरून अजून सुद्धा उभा आहे. त्याचं नाव आहे निकेतन पाटील. संघाचे कॅप्टन विवेकजी ठाकरे त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत. म्हणजे संघाला सपोर्ट करण्याकरिता आलमानकर सुद्धा इथपर्यंत येऊन पोहोचलेत असं म्हणावं लागेल. बघा त्या चिमुकल्याची मेहनत बघा. काय नाव त्याचं. युग. खूप मेहनत करतोय नक्की यात काही शंका नाही. चला मॅच कडे जाऊयात. ज्याने सकाळी 6 चेंडूत 12 धावा डिपेंड केल्यात तो तेजस साठे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरिता येत असताना बघायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूने निकेतन पाटील ज्याने सकाळी संध्याकाळी ज्याने षटकारांची आतिषबाजी केली होती तोच निकेतन. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय बॅटिंग करण्याकरिता सज्ज. चला गेम स्पीडअप करायची आहे. गेम स्पीडअप करायची भाऊ.
भाऊ सध्या संघाला लीड करतोय, आपण पाहू शकाल. राहुल भोईर यांची फरमाईश आहे, भाऊ यांनी महत्वपूर्ण षटक हाताळावं, परंतु तेजस भाऊ ज्यांनी काढले आणि दोन्ही मॅचेस ज्याने रन डिपेंड केल्यात तोच तेजससाठी पुन्हा एकदा 6 चेंडूत 12 आहेत. निकेतन आहे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न तो केला जातोय. शरीरापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, वाईट चेंडू पंचांनी दर्शवलं, इट्स अ नॉन प्लेबल. एक अतिरिक्त धाव 30 स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल आणि 1 न वाढून धावफलक ते मात्र जाऊन पोहोचतंय 13-13. या वेळेला फटका सजवायचा होता आडव्या बॅटनं, बॉल मिस झाला आणि विकेटच्या मागे डॉट बॉल. रन 11 एफडीसी कुडूस टीम कॅप्टन. पुढचा बॉल तेजस साठी. या वेळेला फटका फसलाय. सातत्यपूर्ण हा आवाज मैदानाच्या बाहेर जाताना बघायला मिळालाय आणि दीपेश गोलपकडनं यावेळी मैदानाच्या आतमध्ये चुकी होतीये. दीपेश गोलपकडनं मैदानाच्या आतमध्ये चुकी होतीये. पुन्हा एकदा निकेतन पाटीलला दिलं जाते जीवनदान. कॅच महत्वपूर्ण होती. प्रकाश झोताचा फायदा तो मात्र फलंदाजाला मिळालाय, कारण कॅच झाली ड्रॉप. सहसा दीपेश गोलपकडनं आपण कॅच सुटताना बघत नाही, परंतु आज असं वाटतंय निकेतन याच्या नावी काहीतरी वेगळा इतिहास लिहिलेला आहे की काय, कारण 2 कॅचेस आतापर्यंत निकेतनच्या ड्रॉप झाल्यात. आता समीकरण पाहिलं तर इथून बाकी आहेत चेंडू 4 आणि करायच्या तुम्हाला 9. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. सज्ज होईल गोलंदाज. या वेळेला निकेतननं उडवलं बॉलला आणि फेकून दिलंय ओव्हर दिस साइड स्क्रीन. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. आलाय बॅटरच्या बॅटमधनं तो मैदानाच्या आत. कडक षटकार राहुल भोईर यांच्याकडनं उद्गार निघालेले की तो षटकार मैदानाच्या आतमध्ये आता बघायला मिळेल आणि निकेतननं तो फटका सजवलाय. म्हणत होतो 2 वेळा त्याला जीवनदान दिले. तुम्ही कोणाला जीवनदान देतायत तर निकेतन पाटीलला जीवनदान देतायत, जो एक हाती किल्ला लढवू शकतो, एक हाती मॅच फिनिश करू शकतो. आणि त्याच निकेतननं यावेळी मैदानाच्या आज षटकार ठोकलाय. 3 चेंडू 3 ची गरज. चेंडू आणि विजया करता 3 ची गरज. 3 चेंडू आणि विजया करता 3 धावांची गरज आहे. मॅच अजून सुद्धा बाकी आहे. सज्ज होईल ओव्हर द विकेट ना तेजस साठी. या वेळेला खेळ खलास. निकेतन पाटील आज त्याच्या नावी काहीतरी वेगळा इतिहास लिहिलेला आहे. टीम शिवंजय अलमान. चला या निकेतन पाटील टॉस साठी या लगेच. निकेतन पाटील चला. निकेतन टॉस साठी या. निकेतन वेल प्लेड शिवंजय स्पोर्ट्स अलमान आणि हार्ड लक तुम्हाला, परंतु खूप खूप अभिनंदन करूया ताई गावदेवी स्पोर्ट्स देवघर या संघाचं आणि स्पेशली कॅप्टन निकेतन पाटीलचा. संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने करायचं ते मात्र अप्रतिमरित्या या ठिकाणी माहिती आहे निकेतनला आणि ते त्यांनी करून दाखवलंय. ऋषी भोईर यांच्याकडनं निकेतन पाटीलच्या या
ऋषी भोईर, जयजी पाटील आणि राहुलजी भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय निकेतन पाटील याच्या या बॅटिंग करिता. चला निकेतन